shopping for Valentine gifts. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या YouTube चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आम्ही मराठी कुटुंब इन अमेरिका. सो आता व्हॅलेंटाईन वीक इथे साजरा केला जातो, सगळीकडेच साजरा केला जातो, पण अमेरिकेमध्ये व्हॅलेंटाईन हा एक प्रकारचा सण आहे आणि इथे तो खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. तशाच प्रकारे स्कूलमध्ये सुद्धा मुलांना गिफ्ट न्यायचे असते, म्हणजे त्यांच्या क्लासमध्ये जितके स्टुडंट असतील तर ते लिस्ट पाठवतात आपल्याला आणि त्यानुसार तेवढ्या क्वांटिटीमध्ये आपल्याला छोटेसे गिफ्ट नेऊ शकतो आपण. असे गिफ्ट म्हणजे काही मोठे नसते न्यायचे, अगदी छोटे छोटे गिफ्ट काहीतरी न्यायचे असते. सो आता आम्ही ते शॉपिंग करायला निघतोयच आहे आणि पुढे तुम्हाला दिसेलच की शॉप्समध्ये सुद्धा कशा गोष्टी ठेवलेल्या असतात, काय असतात. तर हा ब्लॉग शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तर हे बघा फ्रेंड्स, आपण हे हार्ट क्रेयॉन्स घेऊन आलेलो आहे. एका पॅकमध्ये आपल्याला 8 पीस दिसत आहे. तर असाच एक बॉक्स आपण आता हा ओपन करून बघूया, यामध्ये कसे त्यांनी ते क्रेयॉन्स आणि काय कार्ड्स वगैरे दिले आहेत. तर हे बघा, एक त्यांनी सॅम्पल म्हणून असं ऑलरेडी त्यामध्ये पॅक करून ठेवलेलं आहे आणि 1 2 3 4 5 6 7 आणि हे 8 अशा प्रकारे ते 8 त्यांनी दिलेले आहे क्रेयॉन. हे रेनबो क्रेयॉन म्हणून आहे फ्रेंड्स. एकाच क्रेयॉनमध्ये भरपूर कलर त्यांनी मिक्स दिलेले आहे आणि इथे बघू शकता 8 क्रेयॉनसाठी 8 कार्ड्स आहेत यामध्ये आणि ह्या त्यांनी अशा प्लास्टिक पिशव्या दिलेल्या आहेत, त्या साईजच्या 8. यामध्ये आपण आता नावं लिहून एक एक क्रेयॉन फिलअप करूया आणि हे कार्ड्सचं जे बॉर्डर दिसत आहे तो क्रेयॉन या प्रकारेच ड्रॉ केल्यानंतर तो क्रेयॉन असा उमटेल. इथे दाखवलेला आहे त्यांनी आणि लिहिलेलं आहे व्हॅलेंटाईन यू कलर माय वर्ल्ड. I'm going to pack these presents and give them to my friend. म्हणजे प्रत्येक स्टुडंटला आपण असं एक क्रेयॉन आणि एक कॅन्डी असं स्पर्श देणार स्कूलमध्ये. आणि ज्या दिवशी व्हॅलेंटाईन डेची पार्टी होणार आहे स्कूलमध्ये, तर प्रत्येक स्टुडंट घरून हे असं काहीतरी घेऊन येतं. म्हणजे स्पर्श आता 23 स्टुडंटला काहीतरी देणार आणि ज्या दिवशी व्हॅलेंटाईन डे पार्टी होईल त्या दिवशी तो 23 गिफ्ट्स घरी पण घेऊन येईल. आणि मुलं फार एक्सायटेड असतात. गोष्टी अगदी छोट्या असतात, पण मुलांना छोटं मोठं हे काहीच नाही. बस त्यांना अगदी छोटंसं, अगदी एखादा इरेझर पेन्सिल जरी कोणी दिली तरी ते त्यामध्ये खूप समाधानी असतात, खूप हॅप्पी असतात आणि मुलांना याच गोष्टीचं क्रेज असतं. सो मी तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये पण दाखवेल की स्पर्शनी काय आणलेले 23 गिफ्ट्स आणि आपण बघूया अदर पॅरेंट्सनी पण काय काय नवीन नवीन. एक प्रत्येकाच्या डोक्यात काहीतरी थॉट्स असतात की आपण काय देऊ शकतो, काय केलं पाहिजे. काही काही फार क्रिएटिव्ह असतात, छान लिहून पण आणतात. सो मी ते तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये दाखवेलच. अशा प्रकारे उद्या स्कूलमध्ये पाठवायची गिफ्टची बॅग रेडी. आपण भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांसाठी जय गजानन.